गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच जर आपण बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पण कोकणामध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे। कोकणातील अनेक भागामध्ये आपण बघितलं तर तिथे गेल्या 2 दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे शाळांना सुट्ट्या देखील जाहीर झाल्या होत्या। त्याचबरोबर कोकणातील रेल्वे सेवा आपण जर बघितली ती सुद्धा ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळालं। पण आता पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे। रेड अलर्ट कोकणाला, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट होता, त्याचबरोबर सातारा असेल, पुणे असेल, या जिल्ह्यांना रेड अलर्ट गेल्या 2 दिवसांमध्ये जारी करण्यात आले होते। पण आता पुढे कशी परिस्थिती असणार आहे, पावसाची जी ही तीव्रता आहे ती वाढतच जाणार आहे की या पाऊस कमी होणार आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचे अलर्ट हवामान विभागाने जारी केलेले आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। गेल्या 2 दिवसांमध्ये तर मुसळधार पाऊस पडताना आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे। पण आता पुढची पावसाची परिस्थिती कशा प्रकारे असणार आहे, पुढे पाऊस कसा असणार आहे हे आपल्याला या व्हिडिओतून पाहायचं आहे। त्याआधी हवामान विभागाने काय इशारा दिलेला आहे, मुंबई हवामान विभागाने काय सांगितलेलं आहे हे सुद्धा आपण पाहूयात। मुंबई हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या सगळ्या भागांमध्ये काय अंदाज दिलेला आहे ते आपण पाहूयात। कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। मध्य महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मराठवाड्याचा जर आपण विचार केला, मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस कधी पडेल ही प्रतीक्षा जी आहे ते अजून कायमच आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ, त्याचबरोबर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर आता विदर्भ, कोकण या सगळ्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस पडेल हे मुंबई हवामान विभागाने सांगितलेलंच आहे। पण आपण आता मॅप वाईज बघूयात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे अलर्ट हवामान विभागाने जारी केलेले आहेत, कशा प्रकारे पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। 16 तारखेचा जर आपण विचार केला, म्हणजे आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला, आजच्या दिवसामध्ये काय परिस्थिती एकंदरीत असणार आहे। सकाळपासून आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये कुठेतरी पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। रायगडमध्ये सुद्धा जो कालपासून म्हणजे काल आणि परवा जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता, पावसाची तीव्रता आता आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। आजच्या दिवसाचा आपण जर अंदाज बघितला तर कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये, म्हणजेच गेल्या 2 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पडत होता त्याची तीव्रता आता कुठेतरी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। रेड अलर्ट कुठेही आजच्या दिवसात देण्यात आलेला नाहीये, ऑरेंज अलर्ट मात्र देण्यात आलेला आहे। म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला नसला तरी मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। कोकणाला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। त्याचबरोबर सोलापूर आणि सांगली वगळता बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला इथे येलो अलर्ट दिसतोय। अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांना आपण जर बघितलं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच या 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजेच विदर्भातील हा जो पट्टा आहे या ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्र असेल आणि मराठवाड्याचा अर्धा भाग असेल या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे जरी कुठल्याही प्रकारचा धोका नसला तरी पावसाची शक्यता आहे। इथे पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात बरसेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। तर हा होता 16 तारखेचा अंदाज। आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे हे सगळं आपण आजच्या दिवसामध्ये आपल्याला कळेलच। आता 17 तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे, 17 तारखेचा पावसाचा काय अंदाज आहे तो सुद्धा जाणून घेऊयात। 17 तारखेला आता पावसाचा काय अंदाज असणार आहे, 17 तारखेला काय परिस्थिती असणार आहे याचा जर आपण विचार केला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारामध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडेल। आपण जर इथे बघितलं तर रायगड जिल्ह्याला जो मुसळधार पावसाचा धोका आहे तो कायमच आहे। त्याचबरोबर सातारा असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्याला कुठेतरी आपण जर बघितलं तर इथे पावसाचा जो आहे तो पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। पालघर, ठाणे, पुणे आणि
कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे मुसळधार पाऊस होणार नाहीये, पण पाऊस जो आहे पावसाची जी तीव्रता इथे जास्त नसली तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। विदर्भाचा हा जो सगळा पट्टा आहे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथं पाऊस जो आहे तो पडणार आहे, मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी या ठिकाणी पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। हा जो मधला पट्टा आहे म्हणजेच मराठवाड्याचा जो भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। यानंतर आता 18 तारखेला पावसाचा काय अंदाज असणार आहे, 18 तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। 18 तारखेचा जर आपण विचार केला तर इथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे मुसळधार पाऊस पडेल। आपण जर बघितलं रत्नागिरीला सुद्धा आता जो पावसाचा धोका आहे तो अजून कायम आहे, पण रायगडमध्ये पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे, 18 तारखेला विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच इथे जो आधी रेड अलर्ट होता त्याच्यानंतर तो ऑरेंज अलर्ट झाला आणि आता रायगडमध्ये इथे येलो अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पालघर, ठाणे, रायगड आणि पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल। त्याचबरोबर विदर्भातील जर आपण भाग बघितला तर विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे, म्हणजे इथे जरी पावसाचा कुठल्याही प्रकारचा धोका नसला तरी जो इथे पाऊस आहे तो बरसणार आहे। याचबरोबर आपण जर आता उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग बघितला, मराठवाड्याचा भाग बघितला, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि हा सगळा मधला पट्टा, तर या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसणार आहेत, इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार नाहीये, पण इथे तुरळक पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। यानंतर आता 19 तारखेला पावसाचा काय अंदाज असणार आहे तो सुद्धा आपण पाहूयात। रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर म्हणजेच या सगळ्या ठिकाणी कोकणाचा अर्धा भाग वगळता बाकी सगळ्या ठिकाणी आणि त्याचबरोबर पुणे आणि सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे मुसळधार पाऊस बरसणार आहे। विदर्भाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल आणि बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजेच अहमदनगर वगळता उत्तर महाराष्ट्र जर आपण बघितलं आणि त्याचबरोबर बीड असेल, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जास्त करून मराठवाड्यामध्ये पावसाची जी प्रतीक्षा आहे ती अजूनही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला असला तरी मुसळधार पाऊस इथे कधी बरसेल ही प्रतीक्षा कायम आहे, कारण या ठिकाणी शेतकऱ्यांना कधी आनंदाची बातमी मिळेल याची प्रतीक्षा अनेक शेतकरी करत आहेत। पण हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत मराठवाडा असेल, विदर्भ असेल या सगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। हा पाऊस जरी कंटिन्यू बरसणार नसला तरी हा पाऊस प्रत्येक भागामध्ये 2-2, 3-3 दिवस मुक्काम घेणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याचमुळे 14, 15, 16 आणि यानंतर 17 तारखेचं जर आपण बघितलं तर 26 जुलै पर्यंत जो पाऊस आहे तो मुसळधार बरसेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर कुठेतरी पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। रायगड असेल, सातारा असेल, कोकण असेल या सगळ्यांना पावसाचा जो धोका आहे तो अजूनही कायम आहे। जरी या ठिकाणी आता पुढचे काही दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला, काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला असला तरी हा अलर्ट नंतर कशा प्रकारे बदलू शकतो हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर कोकणातून येत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे। बाकी मराठवाडा, विदर्भामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तुम्हाला असेच हवामानाचे व्हिडिओ बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।